नमस्ते, मी स्नेहल गायकवाड, एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। समाजामध्ये जगताना तृतीयपंथीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। यामध्ये सामाजिक बहिष्कार, भेदभाव, कौटुंबिक नकार आदी समस्यांचा समावेश आहे। तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहू सभागृहात तृतीयपंथीय कल्याण हक्क सक्षम समिती, ज्येष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समिती तसेच हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांच्या पुनर्वसन अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत समितीची बैठक आज पार पडली। जिल्हाधिकारी म्हणाले, तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे। त्याचाच भाग म्हणून पिंक रिक्षा तृतीयपंथीयांना चालवण्यासाठी देण्याबाबतची बाब विचाराधीन आहे। आगामी बैठकीपर्यंत उर्वरित तृतीयपंथीयांना रेशन व मतदान कार्ड देण्याबाबत संबंधित विभागाने कारवाई करावी। या कामी स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले। जिल्ह्यात ज्या तृतीयपंथीयांना पोर्टलवर नोंदणी केली आहे अशा 205 जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत। तसेच उर्वरित 48 जणांनाही घरपोच प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। ज्येष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण बैठक, या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, ज्येष्ठांचे सामाजिक, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुधारण्याच्या अनुषंगाने विरंगुळा केंद्रे ज्येष्ठांना आधार देतात। ग्रामपंचायत स्तरावर लोक सहभागातून विरंगुळा केंद्रात ज्येष्ठांची गरज ओळखून त्यांना अप्रत्यक्षित सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने कार्यरत राहावे असे आदेश दिले। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात हाताने मैला उचलण्याच्या दृष्टीने फारसे सफाई कामगार नसेल तरी स्वच्छतेच्या दृष्टीने जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनी सुरक्षाविषयक साहित्य वापरावे, तसेच अशा कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग घेण्यात यावे अशी सूचना यावेळी केली। समाज कल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या तिन्ही बैठकांसाठी जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, महिला बाल विकास अधिकारी सुहास वायंगडे, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, जिल्हा सह आयुक्त देवानंद ढेकळे, सह गट विकास अधिकारी जिल्हा परिषद अविनाश मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील, दीपा शिपूरकर, मैत्री संघटनेच्या सुहासिनी देवमाने, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अशासकीय सदस्य बाळासाहेब फरकाटे यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।